रामकृष्ण हरी मंडळी, सालाबाद प्रमाणे शेष्टी या ठिकाणी जाणारी दिंडी जी पारंपरिक अनेक वर्षापासून प्रभू पिंपरी पागूर पिंपळगाव या ठिकाणी मुक्कामाला असते आणि समस्त गावकरी म्हणजे जेवणाचा कसा म्हणजे हे करू राहिलेत की दिंडीसाठी वांग्याची भाजी आणि पूर्ण गावकरी मिळून हे सर्व दिंडीच्या सेवेसाठी हजर आहेत. ओ राम 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 राम. आता हे दिंडीची सेवा तुम्ही कधीपासून करता म्हणजे तुमचं गाव किंवा तुम्ही 50 वर्षापासून म्हणजे 50 वर्षापासून दिंडी मुक्कामाला असते. 50 वर्षापासून हे पूर्ण गाव या दिंडीची सेवा करतं. म्हणजे सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं, मनात कसं वाटतं? एकदम मनात बेस्ट वाटतं. देवाचं काम संतावानी करायचं, दिंडीतल्या लोकांची सेवा करायची, म्हणजे आनंद वाटतो बा. आनंद वाटतो. जेवण खावण काय नो बाय नो. म्हणजे जसे गावात पाहुणे आले व जसे आपल्या हा म्हणजे पूर्ण सेवा करायची, पद्धतशीर वाट लावायचं त्यांना, जेव खाऊ घालून वरण करायचं, स्वयंपाक करायचा. नाही ते वांगे कापतानी कोणी म्हणजे कोथिंबीर कापतंय, हा कोणी कांदे कापू राहिले. म्हणजे पूर्ण गावकरी म्हणून मग आनंदाची उत्सव आहे की बाबा आपल्या गावात आज पाहुणे येणार आहे, दिंडी येणार आहे आणि वांग्याची भाजी, वाकरीच्या भाजी आणि वांग्याची भाजी. म्हणजे फार आनंद वाटला की बाबा आजही वारकऱ्याची गावची गाव सेवा करतात. आणि जिथं या मंदिरामध्ये जे दिंडीची सोय केली आहे आमच्या गावातले प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. प्रभू रामचंद्र पांडुरंगाची मूर्ती आहे, लक्ष्मी सीतामाता, लक्ष्मण देव आणि पलीकडून बजरंगबलीचं मंदिर आहे. या ठिकाणी दिंडीची व्यवस्था केली आहे, जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि हे आमच्या गावातलं बजरंगबलीचं मंदिर आहे. काही ग्रामस्थ इथंच मिक्सरमध्ये